जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध केलाय। हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज लातूरमधील तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून आम्ही आंदोलन करतोय। हे सरकार येण्याच्या अगोदर मागच्या सरकारमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे असताना त्यांनी आम्हाला आमचा जो काही विरोध आहे तो लक्षात घेऊन हा महामार्ग रद्द करणार असं आश्वासन दिलं होतं। मात्र हे सरकार परत एकदा निवडून आलं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले आणि त्यांनी हा महामार्ग करण्याचा म्हणजेच आमच्यावरती हा महामार्ग लादण्याचा जो काही प्रकार केलेला आहे, जी काही घोषणा केलेली आहे, त्याचा आम्ही इथे निषेध करण्यासाठी हे आंदोलन आयोजित केलेलं आहे। हिंगोली जिल्ह्यात देखील शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध पाहायला मिळतोय। सरकार आमच्या जगण्याचा मार्गच बंद करतंय अशा प्रकारचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन आज केलेलं आहे। हिंगोली आणि कळमनुरी तालुक्यातील जो काही शक्तीपीठ महामार्ग जातो या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे आणि या संपूर्ण शेतकऱ्यांनी जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। आपण संपूर्ण बघता संपूर्ण शेतकरी आहेत। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणी जी आहे त्या शेतकऱ्यांची आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, खरं तर अनेक दिवसापासून जे आहे ते शेतकरी आंदोलन करत आहेत, मात्र अद्यापर्यंत जे आहे त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा मला सांगा, तुम्ही सर्व ठिकाणी आलात, काय मागणी आहे? आमची मागणी एकच आहे, शक्तीपीठ हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे। आणि आम्ही गेल्या वर्षीही निवेदन दिले होते वसमतला उपजिल्हाधिकारी यायला सर्वांच्या नावानं आमच्याकडे गेल्या वर्षीच्या पण रिसोड आहेत, पण आमची मागणी न मानता ते पुन्हा आणखी ते शक्तीपीठ महामार्गासाठी त्यांनी चालू काम केलेलं आहे। त्यासाठी आम्ही इथं निवेदन द्यासाठी आलेले। वास्तविक आता शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर नेमकं तुमचं नुकसान काय होणार आहे? आणि आता याच्यात आमचा फायदा काय? सगळं नुकसानच व्हायला की फायदाच नाही ना। फायदा होत असेल तर आम्ही काय केलं असतं, पण आम्हाला या सरकारचा पैसाही नको। आम्ही पैसा घेतील, एक पिढी जगल, दुसरी पिढी जगणार नाही, पण एक पिढी पण सुद्धा पूर्ण जगणार नाही पैशावर। पैसा कितीही जरी दिला तर आम्हाला यासाठी आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे। नक्कीच तर आपण बघितलं असेल की आम्हाला किती पैसा द्या, मात्र आम्हाला पैसा नकोय, कारण या पैशावर एक पिढी जगेल। त्यामुळे आमच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात शेती जाणार आहे।